अजित पवारांच्या मृत्यूबद्दल अजूनही बऱ्याच लोकांना शंका आहे. कोण म्हणतं अचानक पायलट का बदलला गेला, कोण म्हणतं एरोप्लेन मध्ये खरंच दुर्घटना झाली की घातपात केला. आता खासदार म्हणतात विमानात बॉम्बस्फोट तर घडवला नसेल. पायलटच्या आणि एकंदरीत त्या सगळ्या सिस्टीम बद्दल पण संशय घेतला जातो. कुणी सरकारमधल्याच लोकांनी काही चमत्कार घडवलाय का? काही जण म्हणतात दादा गेलेलेच नाहीत, दादा जिवंत आहेत, फक्त दादा बेपत्ता आहे. काहींच्या मते असं आहे की अपघात ज्या पद्धतीनं झाला, जर बारामतीच्या त्या एअरपोर्ट परिसरात धुकं होतं, दिसत नव्हतं, जजमेंट नाही कळालं, तर विमान उतरायचीच काय गरज होती? तिथंच घिरट्या मारून ते परत मुंबईला किंवा पुढे सोलापूरला किंवा पुणे विमानतळावर कुठंही गेलं असतं तरी काही अडचण नव्हती. विमान उपमुख्यमंत्र्यांचं होतं, ते कुठंही रिक्वेस्ट करून 5-10 मिनिटाच्या फरकाने इतर ठिकाणी उतरता आलं असतं का? खरंच काहीतरी संशय घेणारी त्या ठिकाणी घटना आहे. हे सध्या महाराष्ट्राला पडलेलं कुठं आणि याच्यावर चर्चा सुरू आहे. दररोज एक जण वेगळी त्या ठिकाणी चर्चा करतोय. अजितदादा एवढे लेचेपिचे होते का? अजित पवारांचं काही कुणी ऐकत नव्हतं का? अजित पवारांनी जर ड्रायव्हरचं ऐकलं असतं आणि ते बाईक त्यांच्या कारनी गेले असते, गाडीनी गेले असते, तर दादा नक्कीच वाचले असते. बरेच जण अजून दादांना श्रद्धांजली वाहण्याच्या किंवा ते दुःख पचवण्याच्या मानसिकतेतलेच राहिलेले नाहीत, कारण त्यांनी दादाला अशा रूपामध्ये त्यांना पाहावं लागेल याची कल्पना सुद्धा नाही. तरी सुद्धा म्हणजे दादाच्याच पक्षाचे त्यांच्या जवळचे लोक संशय घेत आहेत, नेते संशय घेत आहेत. काही जण तर म्हणतायत दादा गेल्यानंतर दुखवटा नावाचा प्रकार असतो. खर तर तटकरेंबद्दल ज्या पद्धतीने रामदास कदमांनी भाषा वापरली की हा माणूस सत्तेसाठी आपापलेला आहे, हा फसवाय, हा कुणाचाच नाही. सगळ्यात महत्वाचं की शपथ घ्यायची म्हणजे सुनेत्राताईंच्या उपमुख्यमंत्री पदाची गडबड करायची गरज नव्हती. तर काही जण म्हणतायत देशामध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधींची हत्या झाली आणि म्हणजे प्रचंड संशय आणि देशभर अस्वस्थता होती, तरी राजीव गांधींना शपथ घ्यावी लागली. म्हणून अजितदादांच्या या आकस्मिक निधनानंतर सुनेत्राताईंनी शपथ घेतली. पण त्या लेकरांना कळत नाही प्रधानमंत्री पद हे घटनात्मक आहे. घटनात्मक असल्यामुळे संपूर्ण देशाला त्यांना संरक्षण द्यायचं किंवा देशाची काळजी करायची. उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक नाही. पण आता ह्या अशा लोकांना कोण सांगणार की ज्यांना काहीच माहित नाही. पण या सगळ्या गडबडीमध्ये दादा खरंच परत येतील? दादांना कुणीतरी किडनॅप केलंय का? दादा आपल्यामध्येच आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं. हे खरं असेल का? अजित दादा म्हणजे 60-65 वय किंवा त्यांची दररोजची जी काम करण्याची पद्धत ज्यांना कुणाला माहिती आहे आणि जे कुणी पाहत आलेत, कुठल्याही सिस्टीमचा माणूस असू दे, एकंदरीत सर्वसामान्य गोरगरीब माणसापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत ज्यांना दादा माहिती आहे, तो प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी हळहळ करतोय प्रधानमंत्र्यांपासून. पण हे जरी वास्तव असलं, हे जरी खरं असलं, तरी खरंच 5 लोक त्या विमानामध्ये गेलेत आणि तेवढ्याच्याच डेड बॉडी सापडल्यात. हे असंच घडलंय की 6 लोक होती पण 5 लोकांच्या सापडल्यात. 6व्याचा त्या ठिकाणी काय मेळ लागत नाही. काही जण म्हणतात की त्या माळ्या नावाच्या मुलीचं डबल नाव तिथं लावलं गेलं. पण बऱ्याच लोकांचं, माझं वैयक्तिक प्रामाणिक मत असं आहे, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये जर निधन झालं, महाराष्ट्र अजून दुःखातून सावरलेला नाही. महाराष्ट्राला फार मोठा धक्का बसलाय. महाराष्ट्रासह देशाची सर्वात मोठी हानी झालेली आहे, कारण दूरदृष्टी असणारा नेता अचानक
आपल्या सगळ्यातून निघून गेला. बघा, एखादा रस्त्यावर गुन्हा घडला किंवा अपघात घडला किंवा एखाद्या नेत्याला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला काय घातपात झाला, तर सगळे सीसीटीव्ही पुढच्या 2-4 तासात, 8 तासात, 24 तासात माध्यमांसहित सगळ्यांसमोर येतात. अजित दादा विमानामध्ये बसल्यानंतर अगोदरची एअरपोर्टवर जाण्याची, एअरपोर्टवर उतरल्याची किंवा एअरपोर्ट गेट पासून आतमध्ये गेल्याची, आतमध्ये गेल्यानंतर चेकआउट झाल्या म्हणजे चेक इन झाल्यानंतर सगळे त्या ठिकाणी तो बोर्डिंग पास बीस घेऊन आतमध्ये जाऊन विमानात बसेपर्यंतच्या सगळं सीसीटीव्ही, कारण सगळं सीसीटीव्ही अंडर सगळ्या गोष्टी होतात. यांची सीसीटीव्ही फुटेज का महाराष्ट्राला पाहायला मिळालं नाही? दादांचं शेवटचं दर्शन अधिकृत पोलिसांनी जे व्हिडिओ प्राप्त केले असतील आणि त्याच्यामध्ये ते दिसले असतील, तर हे व्हिडिओ मीडिया थ्रू का जारी केले जात नाही, डिक्लेअर केले जात नाहीत का? तिथं काहीतरी कॉन्फरन्स आहे, तिथं गडबड झाल्या असं बऱ्याच जणांना वाटतं. तर या सगळ्या गोष्टी शुद्ध संशयास्पद आहेत. याचं उत्तर कुणीही द्यायला तयार नाही. बरं, दिलं पाहिजे, तपासाचा भाग आहे, तपास यंत्रणा सक्षमपणे काम करते, करायला पाहिजे. नसल करेल तर इथून पुढे केलं पाहिजे. परंतु हे जरी सगळं असलं तरी माणूस परत वापस येणार नाही आणि लोकांना उत्तर मिळणार नाही. राष्ट्रीय अध्यक्ष कुणाला करायचा याच्यावर चर्चा होती. प्रफुल्ल पटेलांनी क्लिअर केलं. आता मीडिया थ्रू सगळीकडे कुजबूज आहे की राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा सुनेत्राताईच होतील. पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचं पालकमंत्री सुद्धा त्याच होतील. कदाचित राज्याचं अर्थमंत्रीपद जे राष्ट्रवादीचं आहे ते त्यांच्याकडेच येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुख्यमंत्री त्यांच्याकडे ठेवून बोजा वाढवणार नाही. आणि शेवटी आमदार आहेत, मागणी होणार, पैसा सगळ्यांनाच पाहिजे. पण या सगळ्या इश्यू मध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट वारंवार विसरली जाते किंवा त्याच्यावर चर्चा होत नाही की विमानात बसायच्या अगोदरच्या सीसीटीव्ही या महाराष्ट्राला 100% मिळाल्या पाहिजेत. कारण त्यांनी जर त्याच्यातून लक्षात आलं की होय हे असं झालेलं किंवा असाही संशय निर्माण होतो, जे दररोज वेगळा संशय निर्माण करतात की 6 बॉडी होत्या तर 5च कशा काय सापडल्या, मग तो 6वा डमी का आला नाही का, किंवा अजून वाटेवर जे काही कारण आहेत त्याच्यावर कोणीही चर्चा करत नाही. केंद्र सरकारने केलं पाहिजे, सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय काय होणार नाही. परंतु चांगल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. बाकी प्रेमापोटी दादांबद्दल जे कोणी लोक प्रेम करत असतील ते दादांच्या सोबत आहेत. आणि दादा काय आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहितीये. दादा हे दादाच होते, फक्त त्यांची एवढीच वाईट गोष्ट होती की ती वेळ पाळायची, वेळेवरच जायचे, लोकांना ते खटकायचं. पण नियतीनं बघा, त्यांना म्हणजे वेळेच्या अगोदर किंवा आकस्मिक घेऊन गेल्यामुळं किती लोकांना तो धक्का बसलाय हे वेगळं सांगायची गरज नाही. बाकी त्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करून, श्रद्धांजली व्यक्त करून, खरंच चमत्कार ही महाराष्ट्राची दुसरी नांदी आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रांना जी संधी मिळाली त्या खरंच महाराष्ट्रात चमत्कार घडवणार का? तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच कमेंट करून, लाईक करून, शेअर करून, चॅनल सबस्क्राईब करून मला कळवा. धन्यवाद. जय शिवाय.